हे कोण आहेत माहित आहे? हे बांगलादेशमधील एक मोठे बिझनेसमॅन अंबुज शर्मा. त्यांची कशा प्रकारे हत्या झाली आहे ते बघा. ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांच्याकडे करोड रुपयांची संपत्ती आहे, ज्यांचे मोठे मोठे बिझनेस आहेत, ज्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आणि ज्यांच्यामध्ये हिंदू मुस्लिम भाईचाऱ्याचा किडा वळवळत आहे. खास करून ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. हेच ते अंबुज शर्मा ज्यांनी बांगलादेशमधील हजारो मुसलमानांना रोजगार दिला, ज्यांना खायला घातलं, ज्यांना घरं दिली. पण त्याच मुसलमानांनी आज त्या अंबुज शर्मांना दंगलीच्या काळात क्रूरपणे रस्त्यावर मारून फेकून दिले आहे. काय दोष होता त्या अंबुज शर्मांचा? त्यांचा दोष फक्त एकच होता की ते हिंदू होते. ते त्यांच्यासाठी हिंदू म्हणजे काफिर होते. त्यांचा एकच दोष होता. ज्या सनातनी हिंदूंना म्हणजे याच्यामध्ये शीख, जैन, पारसी, बौद्ध अशा सगळ्या सनातनी हिंदूंना माझं एकच सांगणं आहे की जे तुम्ही हिंदू मुस्लिम भाई करता, ज्या मुसलमानांना तुम्ही रोजगार देता, ज्यांच्याकडून तुम्ही भाजी विकत घेता, कपडे विकत घेता, तेच मुसलमान दंगलीच्या काळात तुमच्या मानेवर सुरा चालवायला कधी कमी नाही पडणार. तुम्ही फक्त भाई करत राहा आणि ते त्यांची लोकसंख्या खचाखच वाढवून गजवाय हिंद करण्यात ते तयार आहेत. मग तुम्ही भाई करता, एक दिवस ते तुमची जान काढून घेतील. संपत्ती गोळा करण्याच्या नादात गुंतलेल्या त्या हिंदूंना माझं एकच सांगणं आहे, तुमची संपत्ती आणि तुम्ही तोपर्यंतच सुरक्षित आहात जोपर्यंत तुमचा धर्म सुरक्षित आहे आणि तुमचा देश सुरक्षित आहे. तुमचा देश सुरक्षित नसेल आणि तुमचा धर्म सुरक्षित नसेल तर तुमची संपत्ती सुरक्षित नसेल आणि तुम्ही सुरक्षित नसाल. जय श्रीराम.